जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये हिरव्या ताज्या वाटणातील तुरीच्या दाण्यांचा सोले भात करणार आहे। नेहमीचा मसाले भात, पुलाव यापेक्षा काही वेगळं खायचं असेल तर पटकन होणारा ओल्या तुरीच्या दाण्यांचा सोले भात या पद्धतीने करून बघा। हे ओल्या तुरीचे दाणे याला सोले म्हणतात। याचाच भात करायचा आहे। हिवाळ्यामध्ये भरपूर ओल्या तुरीच्या शेंगा आल्या आहेत। त्याचे असे दाणे काढून स्वच्छ धुवून घ्यायचे। सोले भात करण्यासाठी 2 वाटी रोजच्या वापरातील तांदूळ घेतला। हा कालीमुछ तांदूळ आहे, सुगंधित आहे। तांदूळ कोणताही वापरला तरी सोले भात चवदारच होतो। यासाठी एक ताजं हिरवं वाटण करायचं आहे। 10 ते 11 लसूण कड्या, 4 हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची। थोडी अद्रक, कोथिंबीर, मिक्सरचं भांडं घेऊन त्यात लसूण, अद्रक, हिरवी मिरची, एका मिरचीचे 2 भाग करून घेतले। कोथिंबीर याची पाणी न टाकता पेस्ट करायची आहे। अशी पेस्ट करून घेतली। एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला। हे खडे मसाले जाडसर बारीक करून घ्यायचे। 15 सोडा मिरे, 2 लवंग, 1 हिरवी इलायची। हे जाडसर मिक्सरमध्ये काढायचं। कुकरमध्ये सोले भात करायचा आहे। गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये या चमच्याने 1.5 चमचा तेल गरम झालं। थोडंसं जिरं, कट केलेला कांदा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा। 1 तेजपान लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिट परतायचा। असा हलकासा रंग बदलल्यावर यामध्ये तयार केलेलं हिरवं वाटण, या हिरव्या वाटणाचा खूप छान फ्लेवर सोले भाताला येतो। 1 मिनिट परतून घ्यायचं। असं परतल्यावर 1 लहान चमचा धने पावडर, असा सोले भात करून बघा। चवीला खूप छान होतो। लहान अर्धा चमचा हळद, लहान पाव चमचा मेथी पावडर, 1 चमचा काळा मसाला, तुम्हाला जो मसाला आवडत असेल तो टाकायचा। थोडासा हिंग, हे मिक्स करायचं, परतून घ्यायचं। यामध्ये बारीक केलेली लवंग, मिरे, इलायची, अर्धा चमचा जिरे पावडर, हे सर्व खमंग परतून घ्यायचं। असं परतल्यावर धुवून घेतलेले ताजे तुरीचे सोले यामध्ये परतून घ्यायचे। थोडा वेळ परतायचे। तुरीचे सोले परतून घेतल्यानंतर धुवून घेतलेले तांदूळ या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर। एकदा या पद्धतीने सोले भात करून बघा, सर्वांना आवडेल। 1 लहान चमचा साखर, आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल। हे सर्व मिक्स करून घ्यायचं। मसाल्यामध्ये सर्व परतून घ्यायचं। यामध्ये गरम पाणी, मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, पाणी गरमच टाकायचं। भात चवीला छान होतो। 2 वाटी तांदूळसाठी 4 वाटी गरम पाणी घेत आहे। जुना तांदूळ आहे त्यामुळे 2 वाटीसाठी 4 वाटी पाणी। यापेक्षा थोडं कमी किंवा जास्त पाणी लागू शकते। मिक्स करायचं। मीडियम फ्लेमवर उकळी येऊ द्यायची। यातील पाणी असं दाटसर होऊ द्यायचं, म्हणजे दाणे भाताच्या वर येणार नाहीत, आतमध्ये राहतील। मिक्स करायचं। झाकण लावून 2 शिट्टी करून घ्यायच्या आहेत। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, रेसिपी लाईक करा। 2 शिट्टीनंतर कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे। 2 शिट्टीमध्ये सोले भात छान शिजलेला आहे। मस्त मोकळा सुटसुटीत झाला आहे। यावर थोडीशी कोथिंबीर, हिरव्या वाटणाचा खूप छान फ्लेवर या सोले भाताला आला आहे। गरम गरम भात
गरम गरम कढीबरोबर छान लागतो. हिवाळ्यामध्ये रात्रीला जेवणासाठी करून बघा असा गरम गरम छोले भात. पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन.